तर आता नवरात्र चालू आहे, तर मम्मी सगळ्या देवींच्या ओटी भरते. तर आज आपण अशा 3 बहिणी आहेत, जानकाई देवी, सोनाई देवी आणि पालाई देवी. तर आम्ही तिकडे चाललेलो. तर पहिले आम्ही सोनाई देवीला गेलो. मम्मीने तिकडे ओटी भरली आणि आम्ही पाया वगैरे पडले. आणि तिकडचं बघा, हा गार्डन आहे, खूप सुंदर आहे, पूर्ण हिरवंगार गार्डन आहे आणि अशी थंड हवा असते तिकडे. उपवन साईडला आहे. त्याच्यानंतर आम्ही उपवनच्या इथेच गेलो आणि हे बघा, तिथे विठ्ठलाची मूर्ती उभी करतात, तर त्याचं काम चालू होतं. आणि ही फ्लावर्स किती सुंदर आहेत बघा. मग नंतर आम्ही गेलो पालाई देवीला, जी उपवनच्याच बरोबर वरती आहे. तुम्ही तिथे ठाण्यात राहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल. आणि मम्मीने इथेही ओटी भरली. मग एकदम प्रसन्न वाटलं. नवरात्रीचे 9 दिवस असे प्रसन्नच वाटतात, छान वाटतात. आणि मग ओटी वगैरे भरली आम्ही. मग पाया वगैरे पडलं मी पण. मग नंतर तिथे पालखी होती, त्याचेही पाया पडले, हळदी कुंकू व्हायला. मग नंतर आम्ही तिकडनं निघालो. मग आम्ही चाललेलो जानकाई देवीच्या इथे. या तिघी पण बहिणी आहेत आणि जवळजवळच मंदिर आहे वर्तकनगर साईडला. तर तिकडे गेलो आम्ही. आणि मंदिर बंद होणारच होतं 5 मिनिटांनी, तेवढ्यात आम्ही पोचलो, कारण 12ला बंद होतं. आणि येल्लो डे होता म्हणून मी येल्लो घातलेलं. आणि मग तिथे घटाचे पाया पडले मम्मीने. मग तिथे ओटी भरली. मम्मी ओटीचं सामान काढून देत होती. तर मग त्याच्यानंतर मम्मीने इथे ओटी भरली आणि ते घट आहे. मग नंतर बघा, दरवाजा बंद केला देवीचा आणि मग आम्ही फेरी वगैरे मारली तिकडे. आणि मग हे बघा, इथे माझ्या काकांचं नाव आहे राजेश टोनपे, म्हणजे त्यांनी तिथे वर्गणी दिलेली म्हणून त्यांचं नाव आहे बघा समोरच. आजसाठी एवढंच. उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय.